जरा विचार करा. तुम्ही खूप मेहनत करून पैसे कमवत आहात, पण तरीही अनेक वर्षानंतर तुमची आर्थिक परिस्थिती तशीच आहे. शेअर मार्केटचं नाव ऐकताच तुमच्या मनात भीती, गोंधळ आणि नुकसानीच्या कथा येऊ लागतात. श्रीमंत लोक आपले पैसे नेमके कुठे आणि कसे गुंतवतात, आणि आपल्याकडूनच नेहमी चुका का होतात? असा विचार जर तुम्ही कधी केला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण कोणत्याही मोटिवेशनल गुरूच्या हवेतल्या गप्पा मारणार नाही आहोत. आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याला जगातील गुंतवणुकीवरील सर्वात समजदार पुस्तक म्हटलं जातं. एक असं पुस्तक ज्याने करोडो लोकांना शिकवलं की पैसा रातोरात श्रीमंत होण्याने नाही, तर समजदारीने विचार केल्यावरच बनतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत द इंटेलिजंट इन्व्हेस्टरबद्दल. एका अशा विचारधारेबद्दल जी तुम्हाला केवळ एक ट्रेडर नाही, तर एक शांत, समजूतदार आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनवते. बहुतांश लोक मार्केटमध्ये पैसे गमावतात कारण ते लालसेपोटी निर्णय घेतात, भीतीने शेअर्स विकून टाकतात आणि नेहमी गर्दीच्या मागे धावतात. पण हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की खरी बुद्धिमत्ता डोक्याच्या चपळाईत नसून संयमात म्हणजे पेशन्समध्ये असते. जर तुमची इच्छा असेल की तुमच्या पैशाने तुमच्यासाठी काम करावं आणि तुम्हाला आयुष्यभर पैशासाठी काम करावं लागू नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतं. इथे तुम्हाला अवघड इंग्रजी शब्द किंवा कंटाळवाणी थिअरी लेक्चर्स मिळणार नाहीत, तर अगदी सोप्या भाषेत असा विचार मिळेल जो श्रीमंत आणि सामान्य माणसामध्ये फरक निर्माण करतो. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की मार्केट तुमच्या विरोधात नाहीये, तर तुमच्या स्वतःच्या भावना म्हणजे इमोशन्स तुमच्या विरोधात कशा काम करतात. तुम्ही शिकाल की पैसा कधी गुंतवायचा, कधी शांत बसायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकसानीपासून कसं वाचायचं. त्यामुळे जर तुम्ही खरोखरच तुमच्या आर्थिक भविष्याबाबत गंभीर आहात, जर तुम्हाला वाटत असेल की येणाऱ्या काळात तुम्ही दुसऱ्यांना नाही तर स्वतःलाच धन्यवाद द्यावे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्हाला अशाच पुस्तकांच्या सोप्या, दमदार आणि आयुष्य बदलणाऱ्या ऑडिओबुक समरीज आवडत असतील तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील. आता अजिबात वेळ न घालवता चला सुरुवात करूया त्या विचाराने जो तुम्हाला एक इंटेलिजंट इन्व्हेस्टर बनवू शकतो. चॅप्टर 1, गुंतवणूकदार आणि सट्टेबाज यातील फरक. बहुतांश लोक शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवताच एक खूप मोठी चूक करतात, आणि ती चूक म्हणजे ते स्वतःला गुंतवणूकदार समजतात, पण प्रत्यक्षात मात्र ते एका सट्टेबाजासारखे वागत असतात. या पुस्तकाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा हाच आहे की जर तुम्ही हा फरक समजू शकला नाही तर तुम्ही कितीही पुस्तके वाचली तरी पैसा कमवणे कठीण आहे. गुंतवणूकदार तो असतो जो विचारपूर्वक, संयमाने आणि दीर्घकाळासाठी पैसे गुंतवतो, तर सट्टेबाज तो असतो जो झटपट नफ्याच्या नादात भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतो. विचार करा, जेव्हा मार्केट वर जात असतं, सगळीकडे लोक फक्त नफ्याच्या गप्पा मारत असतात, सोशल मीडियावर प्रत्येकजण स्वतःला एक्सपर्ट समजू लागतो, तेव्हा बहुतेक लोक भीतीने नाही तर लालसेने शेअर्स विकत घेतात. आणि जेव्हा मार्केट पडतं, सगळीकडे नकारात्मक बातम्या असतात, तेव्हा तेच लोक भीतीने शेअर्स विकून टाकतात. आता जरा लक्ष देऊन समजून घ्या, हे वागणे गुंतवणूकदाराचे नाही तर सट्टेबाजाचे असते. गुंतवणूकदार मार्केटचा आवाज ऐकत नाही, तो कंपनीची व्हॅल्यू पाहतो. या पुस्तकात स्पष्टपणे सांगितलं आहे की इंटेलिजंट इन्व्हेस्टर बनण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही रोज चार्ट पाहावेत किंवा दर तासाला प्राइस चेक करावी, तर याचा खरा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या मनावर आणि डोक्यावर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे, कारण मार्केटपेक्षा जास्त धोकादायक तुमच्या स्वतःच्या भावना असतात. भीती, फिअर आणि लालच, ग्रीड, याच त्या दोन गोष्टी आहेत ज्या चांगल्यातल्या चांगल्या माणसालाही चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडतात. समजा तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीत पैसे गुंतवले आहेत, बिझनेस मजबूत आहे, कमाईही चांगली आहे, पण काही कारणास्तव संपूर्ण मार्केटमध्येच घसरण झाली. आता सट्टेबाज घाबरेल आणि म्हणेल की सगळं संपलं, पण गुंतवणूकदार मात्र शांतपणे विचार करेल की कंपनी तर तीच आहे, बिझनेसही तोच आहे, मग घाबरायचं कशाला. हाच विचार तुम्हाला गर्दीपासून वेगळं बनवतो. इथे पुस्तक एक खूप कठोर पण सत्य गोष्ट सांगतं. जर तुम्ही मार्केटच्या प्रत्येक चढ उतारावर रिॲक्ट करत आहात तर तुम्ही गुंतवणूक करत नाही आहात, तुम्ही जुगार खेळत आहात. इंटेलिजंट इन्व्हेस्टर बनण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला हे स्वीकारावं लागेल की तुम्ही मार्केटला कंट्रोल करू शकत नाही, पण स्वतःच्या विचारांना नक्कीच कंट्रोल करू शकता. या चॅप्टरचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की पैसा कमवायची सुरुवात बाहेरून नाही तर आतून, तुमच्या विचारातून होते.
जेव्हा तुम्ही स्वतःला सट्टेबाजांच्या गर्दीतून वेगळं करता, जेव्हा तुम्ही संयम ठेवायला शिकता, तेव्हाच तुमचा एका खऱ्या गुंतवणूकदारासारखा प्रवास सुरू होतो. आणि लक्षात ठेवा, मार्केटमध्ये तो व्यक्ती श्रीमंत होत नाही जो सर्वात वेगवान आहे, तर तो होतो जो सर्वात जास्त शांत आणि समजूतदार आहे. चॅप्टर 2 मिस्टर मार्केटची गोष्ट. आता या पुस्तकातील तो कन्सेप्ट समजून घेऊया जो जर तुम्ही नीट समजून घेतला तर मार्केट तुम्हाला कधीही त्रास देऊ शकणार नाही. या चॅप्टरमध्ये लेखक आपली एका काल्पनिक पात्राशी ओळख करून देतात, ज्याचं नाव आहे मिस्टर मार्केट. मिस्टर मार्केट हा कोणताही माणूस नाहीये, तर हे संपूर्ण शेअर मार्केटच्या मानसिकतेचं प्रतीक आहे. रोज मिस्टर मार्केट तुमच्याकडे येतो आणि म्हणतो की आज ही कंपनी या भावात खरेदी कर किंवा विकून टाक. पण अडचण ही आहे की मिस्टर मार्केटचा मूड रोज बदलत असतो. कधी मिस्टर मार्केट खूप जास्त खुश असतो, त्याला प्रत्येक गोष्टीत उज्ज्वल भविष्य दिसत असतं, तेव्हा तो खूप महागात शेअर्स विकू लागतो. तर कधी तो इतका घाबरलेला असतो की चांगल्यातली चांगली कंपनी देखील त्याला निरुपयोगी वाटू लागते, तेव्हा तो अतिशय स्वस्तात शेअर्स विकायला तयार होतो. आता प्रश्न हा आहे की तुम्ही मिस्टर मार्केटचं ऐकणार की तुमच्या स्वतःच्या समजुतीने निर्णय घेणार. बहुतांश लोक हीच चूक करतात की ते मिस्टर मार्केटच्या मूडनुसार स्वतःचा मूड बदलतात. जेव्हा मार्केट वर असतं ते म्हणतात आता हे अजून वर जाईल, आणि जेव्हा मार्केट पडतं तेव्हा ते म्हणतात आता तर सगळंच संपलं. पण इंटेलिजंट इन्व्हेस्टर असं करत नाही. त्याला माहीत असतं की मिस्टर मार्केट वेडा आहे आणि त्याच्या या वेडेपणाचा फायदा कसा घ्यायचा हे त्याला बरोबर माहीत असतं. इंटेलिजंट इन्व्हेस्टर मिस्टर मार्केटला आपला मालक नाही तर आपला नोकर मानतो. जेव्हा मिस्टर मार्केट घाबरून जाऊन स्वस्तात शेअर्स देतो तेव्हा इंटेलिजंट इन्व्हेस्टर विचार करतो की हीच ती संधी आहे, आणि जेव्हा मिस्टर मार्केट लालचेपोटी खूप महाग भाव मागतो तेव्हा तो शांतपणे मागे सरकतो. तो रोज खरेदी किंवा विक्री करण्यासाठी अजिबात बांधील नसतो. या चॅप्टरचा सर्वात मोठा धडा हाच आहे की मार्केट तुम्हाला रोज ऑफर्स देईल, पण तुम्हाला प्रत्येक ऑफर स्वीकारण्याची गरज नाही. शांत कधी बसायचं हे ओळखण्यातच तुमची खरी ताकद आहे. मार्केट तुमच्या सेवेसाठी आहे, तुमच्या डोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नाही. जेव्हा तुम्हाला हे समजतं की प्राइस आणि व्हॅल्यू ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तेव्हाच तुम्ही मिस्टर मार्केटच्या जाळ्यातून वाचू शकता. प्राइस ती आहे जी मिस्टर मार्केट सांगतो, आणि व्हॅल्यू ती आहे जी त्या कंपनीची खऱ्या अर्थाने लायकी आहे. इंटेलिजंट इन्व्हेस्टर नेहमी व्हॅल्यू पाहतो, प्राइस नाही. जर तुम्ही या चॅप्टरमधील एकच गोष्ट लक्षात ठेवली तर ती ही असावी की मार्केटसोबत लढायचं नाहीये, तर त्याच्या चढउतारांचा हुशारीने फायदा घ्यायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही मिस्टर मार्केटला ओळखाल त्या दिवसापासून मार्केट तुमचा शत्रू न राहता तुमच्यासाठी एक संधी बनेल. चॅप्टर 3 सेफ्टी मार्जिन म्हणजेच मार्जिन ऑफ सेफ्टी. नुकसानीपासून वाचण्याची ढाल. जर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला दीर्घकाळ टिकून राहायचं असेल तर तुम्हाला नफ्यापेक्षा नुकसानीला घाबरायला शिकलं पाहिजे. या पुस्तकातील सर्वात ताकदवान आणि अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजेच सेफ्टी मार्जिन. सोप्या भाषेत सांगायचे तर सेफ्टी मार्जिनचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट तिच्या खऱ्या किमतीपेक्षा कमी भावात खरेदी करा, जेणेकरून जर तुमचा अंदाज थोडा जरी चुकीचा ठरला तरी तुम्हाला जास्त नुकसान होणार नाही. बहुतांश लोक मार्केटमध्ये याच्या उलट करतात. जेव्हा एखादा शेअर वेगाने पळत असतो तेव्हा ते विचार करतात की आत्ता नाही खरेदी केलं तर संधी हातातून निसटेल, पण इथेच ते स्वतःसाठी धोका निर्माण करतात. कारण जेवढ्या महागात तुम्ही खरेदी करता तेवढीच मोठी रिस्क तुम्ही स्वतःच्या डोक्यावर घेता. सेफ्टी मार्जिन तुम्हाला हे शिकवतं की जी गोष्ट आधीपासूनच स्वस्त मिळत आहे तीच तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित असते. समजा तुमच्या अभ्यासानुसार एखाद्या कंपनीची खरी व्हॅल्यू 100 रुपये आहे, पण मार्केटमध्ये तोच शेअर 60 किंवा 70 रुपयांना मिळत आहे. आता जर भविष्यात कंपनीची कामगिरी अपेक्षेपेक्षा थोडी कमकुवत जरी राहिली तरी तुमच्याकडे नुकसानीतून वाचण्याची संधी असते. पण जर तुम्ही तोच शेअर 100 किंवा 150 रुपयांना विकत घेतलात तर एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला भारी नुकसान देऊ शकते. हाच तर फरक आहे समजूतदारपणा आणि घाई गडबडीमध्ये. या चॅप्टरमध्ये पुस्तक स्पष्ट सांगतं की सेफ्टी मार्जिन हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, तर तो तुमच्या विचारांचा एक भाग असला पाहिजे. फक्त शेअर्सच नाही तर आयुष्यातील प्रत्येक निर्णयात हा विचार कामी येतो. जिथे जास्त जोखीम आहे तिथे जास्त सावधगिरी बाळगावी लागते. इंटेलिजंट इन्व्हेस्टर कधीही आपली पूर्ण भांडवल कॅपिटल एकाच जागी लावत नाही, कारण त्याला माहीत असतं की चूक कोणाकडूनही होऊ शकते. बरेच लोक म्हणतात की आम्हाला कंपनीवर पूर्ण विश्वास आहे, पण मार्केट विश्वासावर नाही तर वास्तवावर चालतं. सेफ्टी मार्जिन तुम्हाला अशा आंधळ्या विश्वासापासून वाचवतं. ते तुम्हाला आठवण करून देतं की भविष्य नेहमीच आपण विचार करतो तसं नसतं, आणि म्हणूनच आधीपासूनच स्वतःचा बचाव करून ठेवणं गरजेचं आहे.
या चॅप्टरचा सर्वात मोठा धडा हाच आहे की श्रीमंत होण्याआधी मार्केटमध्ये जिवंत राहणं, टिकून राहणं महत्वाचं आहे. जर तुम्ही वारंवार मोठे नुकसान करत राहाल तर तुमचा एक योग्य निर्णय देखील तुम्हाला वाचवू शकणार नाही. पण जर तुम्ही स्वतःला नुकसानीपासून वाचवायला शिकलात तर वेळ तुमच्यासाठी काम करू लागेल. लक्षात ठेवा, इंटेलिजंट इन्व्हेस्टर तो नसतो जो प्रत्येक वेळी बरोबरच सिद्ध होतो, तर तो असतो जो चुकीचा ठरूनही मैदानातून बाहेर फेकला जात नाही. सेफ्टी मार्जिन हीच ती ढाल आहे जी तुम्हाला मार्केटच्या अनिश्चिततेपासून वाचवून ठेवते. चॅप्टर 4. डिफेन्सिव्ह आणि अग्रेसिव्ह गुंतवणूकदाराची विचारसरणी. या चॅप्टरमध्ये पुस्तक एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारते. आणि तो प्रश्न हा नाहीये की तुम्हाला किती नफा कमवायचा आहे, तर प्रश्न हा आहे की तुम्ही किती रिस्क घ्यायला तयार आहात. कारण प्रत्येक माणसासाठी गुंतवणुकीचा एकच मार्ग योग्य असू शकत नाही. इथे लेखक 2 प्रकारच्या गुंतवणूकदारांबद्दल बोलतात, डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टर आणि अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी कोणीही चुकीचं नाहीये. फक्त तुमचा विचार आणि तुमचा स्वभाव ठरवतो की तुम्ही कोण आहात. डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टर तो असतो जो सर्वात आधी स्वतःच्या पैशाची सुरक्षा पाहतो. तो मार्केटला रोज जिंकण्याचा प्रयत्न करत नाही, तर दीर्घकाळापर्यंत कोणत्याही टेन्शनशिवाय आपले पैसे वाढवू इच्छितो. असे गुंतवणूकदार बहुतांश वेळा मजबूत कंपन्यांमध्ये, चांगला डिव्हिडंड देणाऱ्या शेअर्समध्ये किंवा इंडेक्स फंड्ससारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. त्यांचा उद्देश खूप जास्त रिटर्न्स मिळवणे हा नसतो, तर सुरक्षित आणि सातत्यपूर्ण रिटर्न्स मिळवणे हा असतो. ते हे गृहीत धरून चालतात की मार्केटमध्ये चढ-उतार येणारच आहेत, पण ते प्रत्येक छोट्या हालचालीवर प्रतिक्रिया देत नाहीत. दुसरीकडे असतो अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर, जो जास्त मेहनत घ्यायला तयार असतो. तो कंपन्यांचे सखोल संशोधन करतो, बॅलन्स शीट वाचतो, व्हॅल्यू शोधून काढतो आणि योग्य संधीची वाट पाहतो. अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर जास्त नफ्याची अपेक्षा ठेवतो, पण त्याला हेही माहीत असतं की यासोबत जास्त जोखीम जोडलेली असते. फरक फक्त इतकाच आहे की तो जोखीम समजून घेतो, भावनांच्या आहारी जाऊन नाही. इथे पुस्तक एक खूप महत्त्वाची चेतावणी देतं. जर तुम्ही डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टर आहात आणि अग्रेसिव्ह बनण्याचा प्रयत्न करत आहात तर तुम्ही नक्कीच चूक कराल. आणि जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर बनण्याचं स्वप्न पाहता पण त्यासाठी आवश्यक मेहनत करायला तयार नसाल तरीही तुम्ही नुकसानच कराल. सर्वात मोठा समजूतदारपणा यातच आहे की तुम्ही स्वतःला ओळखा. मार्केटमध्ये बहुतेक लोक यामुळेच फेल होतात कारण ते दुसऱ्यांची नक्कल करू लागतात. एखाद्या मित्राने नफा कमावला की आपल्यालाही तेच करायचं असतं. एखाद्या युट्यूबरने एखाद्या शेअरचं नाव घेतलं की विचार न करता त्यात आपण पैसे लावतो. पण इंटेलिजंट इन्व्हेस्टर दुसऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नाही, तो आपली चाल स्वतः ठरवतो. या चॅप्टरचा सर्वात मोठा मेसेज हाच आहे की गुंतवणूक ही कोणतीही रेस नाहीये. इथे प्रत्येकालाच सर्वात पुढे पोहोचणं गरजेचं नाही, तर योग्य दिशेने चालणं जास्त गरजेचं आहे. चॅप्टर 5. शेअर्स निवडण्याचे महत्त्वाचे नियम. आत्तापर्यंत तुम्ही हे समजून घेतलं की गुंतवणूक म्हणजे काय, मार्केट कसं विचार करतं आणि तुम्हाला स्वतःला कोणत्या प्रकारचा गुंतवणूकदार बनायचा आहे. आता प्रश्न हा पडतो की शेवटी शेअर निवडायचा तरी कसा. कारण बहुतांश लोक इथेच चूक करतात. ते फक्त कंपनीचं नाव पाहतात, न्यूज पाहतात किंवा कोणाचा तरी सल्ला ऐकून पैसे गुंतवतात. पण इंटेलिजंट इन्व्हेस्टर असं करत नाही. तो कंपनीच्या मागचं सत्य पाहतो, बाजारातला गोंधळ नाही. या चॅप्टरमध्ये पुस्तक सांगतं की सर्वात आधी कंपनीचा बिझनेस समजून घ्या. कंपनी पैसे कसे कमवते हेच जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यात गुंतवणूक करणं म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे. इंटेलिजंट इन्व्हेस्टर फक्त त्याच कंपन्या निवडतो ज्यांचा बिझनेस त्याला अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजतो. गुंतागुंतीचे आणि न समजणारे बिझनेस मॉडेल्स बहुतेक वेळा भविष्यात मोठी अडचण बनतात. दुसरा महत्त्वाचा नियम आहे कंपनीच्या कमाईचा ट्रॅक रेकॉर्ड. एक चांगली कंपनी ती असते जिने अनेक वर्षांपासून सातत्याने नफा कमावला आहे. एखाद्या वर्षी केलेली चांगली कामगिरी तुम्हाला भ्रमात टाकू शकते, पण दीर्घकाळचा चांगला रेकॉर्ड तुम्हाला विश्वास देतो. जी कंपनी कठीण काळातही उभी राहते तीच खऱ्या अर्थाने मजबूत कंपनी असते. तिसरी गोष्ट आहे कर्ज, डेट. जास्त कर्ज असलेली कंपनी बाहेरून चमकदार दिसू शकते, पण आतून ती खूप कमकुवत असते. मार्केट पडताच अशा कंपन्यांवर सर्वात आधी दबाव येतो. इंटेलिजंट इन्व्हेस्टर नेहमी पाहतो की कंपनी स्वतःच्या कमाईतून आपला खर्च आणि कर्ज पेलू शकत आहे की नाही. कमी कर्ज म्हणजे जास्त सुरक्षा. यानंतर येते शेअरची किंमत म्हणजेच प्राइस. इथे पुन्हा तीच गोष्ट येते. प्राइस आणि व्हॅल्यू या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी अतिशय उत्तम कंपनी जरी खूप महागड्या किमतीत मिळत असेल तर ती एक वाईट गुंतवणूक ठरू शकते.
आणि एखादी साधारण कंपनी जरी अगदी स्वस्तात मिळाली तर ती एक उत्तम संधी बनू शकते. इंटेलिजंट इन्व्हेस्टर नेहमी सेफ्टी मार्जिन शोधत असतो. या चॅप्टरमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आणि ती म्हणजे संयम. चांगले शेअर्स रोज मिळत नाहीत. अनेकदा तर महिनोन-महिने मार्केटमध्ये काहीच चांगलं दिसत नाही. अशा वेळी बहुतेक लोक कंटाळून चुकीच्या जागी पैसे लावून बसतात. पण इंटेलिजंट इन्व्हेस्टरला वाट पाहायला जमते. त्याला माहीत असतं की योग्य संधी नेहमी शांततेत येते, घाई गडबडीत नाही. या चॅप्टरचा सर्वात मोठा धडा हाच आहे की शेअर्स निवडणे ही कोणतीही जादू नाहीये. ही एक अत्यंत शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. जर तुम्ही बिझनेस समजून घेतला, कंपनीचे आकडे पाहिले, किमतीकडे लक्ष दिलं आणि संयम ठेवलात, तर तुम्ही सुद्धा हळूहळू गुंतवणुकीचे चांगले निर्णय घेऊ लागाल. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये पैसे कमवण्यापेक्षा चुकांपासून वाचणं जास्त महत्त्वाचं आहे. कमी शेअर्स निवडा, पण ते अत्यंत समजूतदारीने निवडा. चॅप्टर 6 डायव्हर्सिफिकेशन, सुरक्षा की भ्रम. जेव्हाही गुंतवणुकीची चर्चा होते तेव्हा एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, तुमची सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. हीच गोष्ट डायव्हर्सिफिकेशन म्हणून ओळखली जाते. पण या चॅप्टरमध्ये पुस्तक एक अतिशय रंजक आणि महत्त्वाची गोष्ट समजावून सांगतं की डायव्हर्सिफिकेशन जितकं फायदेशीर असू शकतं तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं, जर ते अजिबात समजून न घेता केलं तर. बहुतांश लोकांना वाटतं की जितके जास्त शेअर्स खरेदी करू तितकी जोखीम कमी होईल. त्यामुळे ते 20-30 कंपन्यांमध्ये थोडे थोडे पैसे गुंतवून मोकळे होतात, हे न समजता की आपण नेमके कोणते शेअर्स खरेदी केले आहेत. अशी गुंतवणूक सुरक्षा देत नाही, तर फक्त एक भ्रम निर्माण करते. कारण जेव्हा तुम्हाला स्वतःलाच माहीत नसतं की तुमचे पैसे कुठे लागलेत, तेव्हा तुम्ही स्वतःला सुरक्षित कसं समजू शकता? इंटेलिजंट इन्व्हेस्टर डायव्हर्सिफिकेशनचा वापर एखाद्या आंधळ्या नियमासारखा करत नाही. त्याला माहीत असतं की डायव्हर्सिफिकेशनचा मुख्य उद्देश रिस्क कमी करणं हा आहे, लक्ष विचलित करणं नाही. जर तुम्ही 3-4 मजबूत आणि तुम्हाला समजणाऱ्या कंपन्या निवडल्या असतील आणि त्यात योग्य किमतीत गुंतवणूक केली असेल, तर ते 25 अनोळखी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुरक्षित असू शकतं. या चॅप्टरमध्ये हे देखील सांगितलं आहे की डायव्हर्सिफिकेशनचा खरा अर्थ वेगवेगळ्या प्रकारची जोखीम विभागणे हा आहे, जसे की वेगवेगळे सेक्टर्स, वेगवेगळे बिझनेस मॉडेल्स आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये चालणाऱ्या कंपन्या. पण काहीही समजून न घेता प्रत्येक ठिकाणी फक्त पैशांची उधळपट्टी करणं ही समजूतदारी नक्कीच नाही. पुस्तक स्पष्टपणे सांगतं की जर तुम्ही डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टर आहात तर तुमच्यासाठी जास्त डायव्हर्सिफिकेशन असणे ठीक असू शकतं, जेणेकरून एखाद्या चुकीमुळे मोठं नुकसान होऊ नये. पण जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहात, जो अतिशय सखोल रिसर्च करतो, तर गरजेपेक्षा जास्त डायव्हर्सिफिकेशन तुमच्या रिटर्न्सवर पाणी फिरवू शकतं. या चॅप्टरचा सर्वात मोठा धडा हाच आहे की डायव्हर्सिफिकेशन ही कोणतीही जादुई ढाल नाहीये. खरी सुरक्षा तुमच्या समजूतदारपणातून येते. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्ही एखादा शेअर का विकत घेतला आहे, कशासाठी घेतला आहे आणि त्यातून कधी बाहेर पडायचं आहे, तेव्हाच डायव्हर्सिफिकेशन खऱ्या अर्थाने काम करतं. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जास्त गोष्टी माहीत असणे गरजेचं नाहीये, तर योग्य गोष्टी माहीत असणे जास्त गरजेचं आहे. थोडं कमी जाणून घ्या, पण त्याबद्दल सखोल माहिती ठेवा. हाच विचार तुम्हाला नुकसानीपासून वाचवतो आणि दीर्घकाळात तुम्हाला पुढे नेतो. चॅप्टर 8 इंटेलिजंट इन्व्हेस्टरची विचारसरणी आणि जीवनदर्शन. या शेवटच्या चॅप्टरमध्ये पुस्तक आपल्याला हे समजवण्याचा प्रयत्न करतं की इंटेलिजंट इन्व्हेस्टर होणं म्हणजे फक्त शेअर्स निवडणं किंवा पैसे लावणं नाहीये, तर हा एक विचार आहे, ही एक जीवन जगण्याची पद्धत आहे. जो माणूस गुंतवणुकीत योग्य निर्णय घ्यायला शिकतो, तोच माणूस आयुष्यातील इतर निर्णयांमध्येही अधिक शांत आणि समजूतदार बनतो. इंटेलिजंट इन्व्हेस्टर घाई गडबडीत जगणारा माणूस नसतो. त्याला माहीत असतं की प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. जसा तो मार्केटमध्ये योग्य संधीची वाट पाहतो, तसाच तो आयुष्यातही योग्य वेळीच पाऊल पुढे टाकतो. तो गर्दीच्या गोंधळात स्वतःचा आवाज हरवू देत नाही, तर शांतपणे आपल्या मार्गावर चालत राहतो. या चॅप्टरमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की यशस्वी गुंतवणूकदार तो नाही ज्याला सगळं काही येतं, तर तो आहे जो स्वतःच्या मर्यादा ओळखतो. त्याला पक्क माहीत असतं की त्याला काय येतं आणि काय येत नाही. तो प्रत्येक गोष्टीत हात घालत नाही आणि त्याची हीच सवय त्याला मोठ्या नुकसानीपासून वाचवते. इंटेलिजंट इन्व्हेस्टर स्वतःच्या अहंकाराला, इगोला नियंत्रणात ठेवतो. जेव्हा त्याचा निर्णय योग्य ठरतो तेव्हा तो हवेत उडत नाही आणि जेव्हा एखादा निर्णय चुकीचा ठरतो तेव्हा तो पूर्णपणे खचून जात नाही. तो स्वतःच्या चुकांमधून शिकतो आणि पुढे जातो. हाच विचार त्याला दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवतो.
या चॅप्टरमध्ये एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे की मार्केट कोणालाही यासाठी बक्षीस देत नाही की तो किती स्मार्ट दिसतो, तर ते बक्षीस त्याला देतं जो सर्वात जास्त शिस्तबद्ध असतो. चकचकाट, टिप्स आणि शॉर्टकट्स पासून दूर राहणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटेलिजंट इन्व्हेस्टर पैशाला आपल्या आयुष्याचा मालक बनवत नाही, तर तो एका साधनासारखा त्याचा वापर करतो. पैसा त्याच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवत नाही, तर तो स्वतः पैशावर नियंत्रण ठेवतो. आणि जेव्हा हा समतोल साधला जातो तेव्हा पैसा तुमच्या स्वातंत्र्याचं माध्यम बनतो, ओझं नाही. या चॅप्टरचा सारांश हाच आहे की गुंतवणूक तुम्हाला श्रीमंत बनवण्याआधी एक उत्तम माणूस बनवते. संयम, शिस्त, समजूतदारपणा आणि आत्मनियंत्रण हेच ते गुण आहेत जे एका इंटेलिजंट इन्व्हेस्टरला वेगळी ओळख देतात. आणि जर तुम्ही हा विचार आत्मसात केलात तर फक्त मार्केटच नाही तर आयुष्य देखील तुमच्यासाठी जास्त सोपे आणि सुंदर होईल. आजच्या या संपूर्ण व्हिडिओचा सारांश जर एका वाक्यात समजून घ्यायचा असेल तर तो हाच आहे की मार्केटमध्ये जिंकण्यासाठी सर्वात आधी स्वतःवर विजय मिळवावा लागतो. पैसा बाहेर नाही तर तुमच्या विचारांमध्ये बनतो. जेव्हा तुम्ही गर्दीपेक्षा वेगळा विचार करायला शिकता, जेव्हा तुम्ही भीती आणि लालचीच्या वर उठून निर्णय घेऊ लागता, तेव्हाच तुम्ही एक खऱ्या अर्थाने इंटेलिजंट इन्व्हेस्टर बनण्यास सुरुवात करता. लक्षात ठेवा, मार्केट रोज तुमची परीक्षा घेतं, कधी लालच दाखवून तर कधी भीती दाखवून. पण जो माणूस शांतपणे आपल्या समजुतीवर ठाम राहतो तोच दीर्घकाळात पुढे जातो. या पुस्तकाने आपल्याला हेच शिकवलं आहे की श्रीमंत होण्याची घाई करू नका, समजूतदार बनण्यावर लक्ष केंद्रित करा. कारण समजूतदारपणा आला की पैसा आपोआप येतो. जर तुम्ही आजपासून हे ठरवलं की तुम्ही समजून घेतल्याशिवाय गुंतवणूक करणार नाही, गर्दीच्या मागे धावणार नाही आणि प्रत्येक निर्णयात संयम व शिस्त ठेवाल, तर खात्री बाळगा की येणारा काळ तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल असाच असेल. कदाचित तुम्हाला रिझल्ट आज दिसणार नाही, उद्या दिसणार नाही, पण वेळेसोबत कंपाऊंडिंग अतिशय शांतपणे तुमच्यासाठी काम करत राहील. आता जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडीशी जरी व्हॅल्यू देण्यात यशस्वी ठरला असेल, जर तुम्हाला वाटलं असेल की आज तुम्ही काहीतरी नवीन आणि महत्त्वाचं शिकला आहे, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमची एक लाईक मला अशाच सखोल आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या पुस्तकांच्या समरी जाणण्यासाठी मोटिवेशन देते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की दर आठवड्याला अशाच सोप्या भाषेत समजावून सांगितलेल्या ऑडिओ बुक समरीज, गुंतवणूक, विचारधारा आणि आयुष्य उत्तम बनवणाऱ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहाव्यात, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. हा व्हिडिओ अशा लोकांसोबत नक्की शेअर करा जे पैसा तर कमवू इच्छितात पण त्यांना योग्य दिशा माहीत नाहीये. कदाचित तुमची एक शेअर कोणाचा तरी विचार बदलून टाकेल. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटेन एका दमदार पुस्तकासोबत आणि एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत लक्षात ठेवा, मार्केटला हरवणे हा आपला उद्देश नाहीये, स्वतःला उत्तम बनवणं हीच खरी जिंक आहे.